श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री राधाकृष्ण उपाख्य बाळाभाऊ माई श्री महाराजांचे बालमित्र. त्यांना जानेफळच्या अवधूतानंद स्वामी महाराजांचा अनुग्रह होता. त्यांचे चिरंजीव बबन माई व सुनबाई सौ सरलाताई यांना मात्र आपण उभयतांनी श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा असे वाटत होते. त्याचे कारण म्हणजे एकतर त्यांचं श्री महाराजांवर खूप प्रेम होतं, शिवाय श्री महाराज साखरखेर्ड्याला राहत असल्यामुळे त्यांचं नित्यदर्शन घडेल व अधूनमधून त्यांची सेवा करता येईल. त्याप्रमाणे एक दिवस त्या उभयता पती पत्नींनी मंदिरात येऊन व श्री महाराजांना नमस्कार करून अनुग्रह घेण्याची आपली इच्छा बोलून दाखविली आणि अनुग्रह द्यावा म्हणून विनंती केली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, बाई, तुम्ही उभयतांनी स्वामींचा अनुग्रह घ्यावा. श्री रामानंद महाराजही त्यांच्याकडे अनुग्रहासाठी येणाऱ्या साखरखेर्ड्यातील काही मंडळींना स्वामींचा अनुग्रह घ्यावा म्हणून सांगत असत. त्यामागे दोन्हीही उपासना चालाव्या अशी श्री महाराजांची इच्छा असे. आता श्री महाराजांपुढे या दोघांनाही काहीच बोलता येईना, परंतु श्री महाराजांनी अनुग्रह न दिल्यामुळे या दोघांनाही वाईट मात्र वाटले. अहो, आमच्या सरलाताईंनी तर ही गोष्ट फारच मनावर घेतली व श्री महाराजांचा अनुग्रह न मिळाल्यामुळे त्याची त्यांना फार हुरहुर वाटू लागली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या घरी त्यांच्या 4-5 मैत्रिणी सहज म्हणून बसण्यास आल्या असता हा अनुग्रहाचा विषय निघाला. त्यावेळी सरलाताई म्हणाल्या, श्री महाराजांनी तर अनुग्रह देण्यास नाही म्हटलंच आहे, परंतु का बरं नाही म्हटलं असावं हे मात्र कळण्यास अतर्क्य आणि एक गूढच आहे. आणि खरोखर तसंच काही कारण असेल तर मग तशी काहीतरी प्रचिती महाराजांनी आम्हास दाखवावी, काहीतरी चमत्कार दिसावा. म्हणजे हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच एक काळाशार नाग सळसळ करीत घरात आला व या सर्वांच्या मधोमध फणा काढून बसला. त्याला पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली व त्या तशाच कशाबशा धावत नागापासून स्वतःला वाचवीत घराबाहेर पडल्या. सर्वांचीच छाती धडधडत होती व सर्वांग घामाने ओलेचिंब झाले होते. त्यांना पाहून बाहेर असलेली काही पुरुष मंडळी मोठ्या हिमतीने नागाचा शोध घेण्यासाठी म्हणून सावकाशपणे हळूहळू घरात शिरली, परंतु तो नाग मात्र कुणाच्याच दृष्टीस पडला नाही व पुन्हा कधीच दिसलाही नाही. या सर्वच स्त्री भक्तांना हा श्री महाराजांचाच चमत्कार असावा असे वाटले. आमच्या सरलाताईंची तर खात्रीच पटली. दुसऱ्या दिवशी सरलाताई पतीसह महाराजांच्या दर्शनास मंदिरात आल्या. श्री रामानंद महाराजांचे दर्शन घेऊन श्री महाराजांना नमस्कार करण्यासाठी वागताच श्री महाराज म्हणाले, बाई, संतांची परीक्षा पाहू नये बरं. या वाक्याने तर त्यांना महाराजांची पूर्ण प्रचिती आली. पुढे त्या उभयतांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जानेफळला जाऊन श्री अवधूतानंद स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतला. पुढे त्यांच्या 3 मुलांपैकी लहान 2 मुलांना श्री महाराजांनी अनुग्रह दिला, परंतु वडील मुलगा गोपीनाथ याला मात्र स्वामींचा अनुग्रह घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे गोपीनाथ यांनी स्वामींचा अनुग्रह घेतला. ते आज जानेफळला स्वामींची सेवा तर करतातच, परंतु साखरखेर्ड्यालाही श्री महाराजांच्या प्रत्येक उत्सव महोत्सवात तन मन धनाने महाराजांची सेवा करतात. असो, श्री महाराज चिखलीला रामकार्यार्थ बऱ्याच वेळा जात असत. पुढे सन 1958-59 पासून चिखलीच्या अनेक भक्तांनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. आता श्री महाराज चिखलीला आले म्हणजे ही सर्व मंडळी महाराजांच्या दर्शनाला व सायन उपासनेला येत असत. पुढे साधारण सन 1963-64च्या दरम्यान एक वेळ श्री महाराज चिखलीला आले असता सखाराम तांबटकर, वासुदेवराव मेरेकर, प्रभाकरराव देशपांडे, सुमंतराव देशपांडे, विनायकराव सकळकळे, बाळाभाऊ कुलकर्णी एकलारकर, शामराव कुलकर्णी, अच्युतराव सावजी, कृष्णराव कोलारकर, रामभाऊ कुलकर्णी, माधवराव मुळे, बाबूराव राजे आदी सर्व मंडळी सहकुटुंब महाराजांच्या दर्शनास व सायन उपासनेस आली. त्यावेळी या सर्व मंडळींनी श्री महाराजांसमोर आठवड्यातून 1 दिवस सामूहिक उपासना करण्याचे ठरवले व त्या दिवसापासूनच सायंकालीन साप्ताहिक सामूहिक उपासनेला सुरुवात झाली.
सुरुवातीला काही दिवस फिरती उपासना झाली. नंतर पुढे नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 2 मधील एका खोलीत ही सामूहिक उपासना होऊ लागली. एक वेळ श्री महाराज या सामूहिक उपासनेला हजर असताना उपासकांमधील काही ज्येष्ठ मंडळी महाराजांना नमस्कार करून म्हणाली, महाराज, उपासनेसाठी आपल्या हक्काची स्वतंत्र जागा असावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे, तेव्हा आपण ती पूर्ण करावी. तेव्हा श्री महाराज म्हणाले, श्री रामरायाला काळजी आहे, परंतु आपण मात्र उपासना व नामसाधना अशीचा अखंड चालू ठेवा, त्यात खंड पडू देऊ नका, म्हणजे रामराय आपणा सर्वांची इच्छा पूर्ण करतील. आणि खरोखर काही दिवसांनी तसा योग जुळून आला. तेथील रामराव देशपांडे नावाच्या एका भक्तांनी त्यांचे वडील कृष्णराव विनायकराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ श्री राम मंदिर बांधण्यासाठी आदर्श विद्यालयाच्या मार्गावर असणारी 1 गुंठा जमीन फाल्गुन शुद्ध पंचमी दिनांक 4 मार्च 1968 श्री महाराजांच्या नावे दानपत्र करून दिली. त्यामुळे चिखलीच्या या सर्वच भक्त मंडळींना अतिशय आनंद झाला. उपासकांना आणि इतरही सर्वच रामभक्तांना आता इथे श्री महाराजांचं राममंदिर होणार, त्यामुळे रोज उपासना, नित्यनेम, भजन, पूजन तसेच अधूनमधून कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम होणार आणि त्या निमित्ताने श्री महाराजांचे येणे वारंवार येथे होणार, याचा त्यांना खूप आनंद झाला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या हस्ते चिखली येथे झालेली श्री राममूर्ती स्थापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.